दादांची श्रद्धांजली ही शब्दातनं कधीच पूर्ण होऊ शकत नाही. आणि शब्दातनं करायचं म्हटलं तर शब्दच पुरणार नाहीत. हे शब्द वापरायचा कोणता, म्हणजे तो शब्दकोश वापरणार कोणता, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. हे खूप वेदनादायी हा संदेश आहे. म्हणजे सकाळी ज्यावेळेस कळालं त्यावेळेस असं वाटलं की अफवा असू शकते, कारण निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडणूक चालू असतात त्यावेळेस अशा वेगवेगळ्या अफवा येत असतात. पण काही मिनटातच ती अफवा नसून वस्तुस्थिती आहे हे सिद्ध झालं. मीडियावरती पण लगेच गोष्टी आल्या. त्यावेळेस काही माझ्याही डोळ्यासमोर क्षण आले. म्हणजे अजितदादांबरोबर मी स्वतः जवळनं काम केलं आहे. म्हणजे पूर्वी ज्यावेळेस आम्ही राष्ट्रवादीत होतो त्या काळामध्ये संपूर्ण जे राष्ट्रवादी भवन बांधायची वेळ बांधलं होतं आपण, किंवा जे बांधकामाची प्रक्रिया झाली होती, तर त्या प्रक्रियेनंतर अजितदादा स्वतः उद्घाटनाला आले होते. म्हणजे त्यांचं कामात किती बारीक लक्ष असतं हे मी त्याच वेळेस अनुभवलं होतं. म्हणजे आत्तापासून जो एक 13-14 वर्षापूर्वी, म्हणजे 13-14 वर्षापूर्वीच तो अजितदादांचा सहवास आला होता. पण मी एक गोष्ट अनुभवली की जे आधीचे अजितदादा होते आणि आत्ताचे, म्हणजे मागच्या काही वर्षातला अजितदादांचा स्वभाव ह्यात बराच फरक झाला होता. म्हणजे पूर्वी अजितदादांकडे जाताना भीती वाटायची, पण अलीकडे अजितदादांकडे जात असताना भीती कसली वाटत नव्हती. म्हणजे काल मी ज्यावेळेस त्यांना भेटलो असं वाटतच नव्हतं की आपण उपमुख्यमंत्र्यांशी बोलतो, म्हणजे आपल्या एखाद्या सहयोगी सदस्याशी बोलतो आहे किंवा एखाद्या नातेवाईकाशी बोलतो, इथपर्यंत जवळीक वाटत होते. आणि माझंच नाही, अनेक आमच्या आमदारांचं सभागृहात काम करणाऱ्या सदस्यांची हीच भूमिका आहे. म्हणजे अजितदादांविषयी अलीकडच्या काळामध्ये कोणाला जर तुम्ही काही विचारलं तर त्यांचे सगळ्यांचे चांगलेच अनुभव असतील. म्हणजे मी माझं आता मधल्या काळामध्ये ज्यावेळेस सभागृह चालू होतं, सभागृह चालू असताना अजितदादांनी मला 2-3 वेळेस मी स्वतःजवळ बोलून घेऊन बसून वेगवेगळ्या विषयांवर चर्चा पण केली. ह्या चर्चेतनं एकदा मला बोलायला संधी मिळत नव्हती. माझा प्रश्न त्यांनी लावायला लावला अध्यक्षांना, म्हणजे तालिका अध्यक्ष जे बसले त्यांना. नाही ह्याचा विक्रमचं लावून घ्या. आणि इतके म्हणजे जवळनं मी दादा पाहिलेत आणि संयमी. म्हणजे दादांना आपण फक्त शिस्तप्रिय तडकाभडकी नेतृत्व हेच पाहिलं आहे, पण आम्ही संयमी अजितदादा हे सभागृहात पाहिलेत. म्हणजे अनेकदा पाहतो ज्यावेळेस सभागृह चालू असतं त्यावेळेस वेगवेगळ्या मंत्र्यांची सरकार म्हणून एक टाईम टेबल लागलेलं असतं, रोस्टर लागलेलं असतं की मंत्र्यांनी उपस्थित राहायचं एक सरकारचा प्रतिनिधी म्हणून. पण उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना ह्या टाईम टेबलमध्ये घेतलं जात नाही, कारण त्यांच्याकडे बाकी व्याप असतो. पण मी अजितदादांना तासनतास सभागृहात बसताना पाहिलेलं आहे. आणि ते नुसते बसत नव्हते, तर ते प्रत्येकाकडे लक्ष द्यायचे. म्हणजे कोण काय बोलतो, कसं होतो. एकदा त्यांनी असं मी बसलो होतो, मागनं मला बोलून घेतलं आणि बोलून घेतल्यानंतर म्हटलं आता हा बोलला, हा कोणाचा कोण आहे काय. कारण कसं होतं, शेवटी अजितदादांचे माझे संबंध खूप जवळनं पूर्वीपासून आले होते, त्यामुळे ते हक्काने बोलवायचे, हक्काने विचारायचे आणि हक्काने सांगायचे पण. म्हणजे मला ज्यावेळेस आता आपला पेडगावचा धर्मवीर गडाचा मी प्रस्ताव घेऊन गेलो अजितदादांकडे, तर हा पुरातत्व खात्याने 200 कोटीचा आराखडा केला होता. ते बघितलं, अजितदादा म्हणले तू विक्रम काय वेडावेडा झाला का, म्हणलं एवढं 200 कोटी रुपये कोण देत असतं. इतकंच त्यांना बोलताना कसलाच फिल्टर नव्हता. कधी काय बोलून जातील दादा याचा भरोसा नव्हता. मला वाटलं होतं की आता हे विषय सुटला आहे, यात काय होणार नाही. पण त्यानंतर काही 1-2 महिन्यामध्येच दादांनी 2 कोटी रुपये मंजूर केले आणि मला बोलून घेऊन म्हणले ह्याचा आपण आधी आराखडा करून घेऊ आणि ह्यात काय कटछाट करता येईल एकदा बघू. म्हणलं हे पुरातत्व खातं एक्सेसच करतं, पण करू. म्हणजे थोडक्यात एखादी गोष्ट नाही म्हणली अजितदादा, म्हणजे तू नाही असं नव्हतं, ते त्याच्यावर विचार करायचे आणि त्यांना जर योग्य वाटलं. मी दादांकडनं एक गोष्ट शिकलो आहे की आपली चूक किंवा आपण जर नाही म्हणलो तर त्या मुद्द्यावर राहण्यापेक्षा जर योग्य असेल तर ते निर्णयसुद्धा बदलायची क्षमता ही नेत्यामध्ये, कार्यकर्त्यामध्ये असली पाहिजे. हे मी खरं तर दादांकडनं शिकलो. म्हणजे अनेकदा मी पाहिलं आहे की चूक मान्य करणं राजकारणात खूप महत्त्वाचं असतं आणि ते दादा करायचे. म्हणजे दादा स्वतःचीही चूक मान्य करायची आणि दुसऱ्याची चूक दाखवूनही द्यायचे. आणि अनेकदा आमचंही हे संवाद किंवा जो काही संपर्क आला हा अलीकडच्या काळामध्ये खूप आला. नाही तर पूर्वी माझं तसं दादांशी काही डायरेक्ट कनेक्टही नव्हता. म्हणजे अजूनही खरं वाटत नाही. म्हणजे काही तासांपूर्वी मी त्यांना भेटलो आहे. म्हणजे काल आम्ही मुख्यमंत्री कार्यालयामध्ये अजितदादांचं माझं इतकं, म्हणजे अनेक होते. म्हणजे आपल्या जिल्ह्यातले विवेक भैया कोल्हे होते तिथे, त्यानंतर जिरवळ साहेब होते, बाकी अनेक आमदार होते, वेगवेगळे होते आमदार. आणि तिथं अजितदादा ज्या पद्धतीने म्हणजे मिश्किल चर्चा व्हायची. म्हणजे एक उपमुख्यमंत्री एखाद्या साध्या तरुण आमदाराची चेष्टा करू शकतो किंवा त्याला हे करू शकतो, टिंगल करू शकतो. म्हणजे हे असं नाही पाहिलं मिळत. म्हणजे हा खूप प्रोटोकॉलच्या पलीकडचा स्वभाव अजितदादांचा अलीकडच्या काळामध्ये होता. त्यामुळे ते प्रत्येकाला हवेसे वाटत होते. म्हणजे आम्हाला अजितदादांना काम सांगायला काहीच वाटत नव्हतं. भले आम्ही भारतीय जनता पार्टीत, ते राष्ट्रवादीचे नेते, पण काम घेऊन जाताना कधी वाईट वाटलं नाही किंवा शंका वाटली नाही. इतकी जी
दरी असते ना दोघांमध्ये, तर ती दरीच ठेवली नव्हती त्यांनी. म्हणजे दादा हे आपले वाटत होते. म्हणजे हे खरंच आहे आपला माणूस गेल्याची भावना म्हणजे काय असते हे खरं. म्हणजे सकाळीपासनं हाच म्हणजे मलाही प्रश्न पडला. म्हणजे ज्यावेळेस माझा आज मुक्कामी दौरा मी सुरू केला होता आणि पहिल्या गावात जायच्या आधीच ही दुर्दैवी घटना ऐकायला मिळाली. मला ते हे झालं की आता आपण नाही हा दौरा करण्याजोगं नाही. म्हणजे नंतर त्यावेळेस तर गेलेत ही बातमी नव्हती, फक्त गंभीर आहेत किंवा गेले असतील अशी चर्चा ऐकायला मिळत होती. त्याचं आम्ही ठरवलं की एकदा नाही, याच्यात आपण आता हा दौरा रद्द करूयात आणि रद्द करून परत नव्याने परत ज्यावेळेस करायचं तो पुढचं नियोजन करू. पण हे सगळं करताना अजितदादा जाण्याचा तोटा खूप मोठा होणार आहे. म्हणजे अनेकदा सांगतो ह्या सभागृहालाही तोटा होणार आहे आणि ह्या राज्य सरकारलाही तोटा होणार आहे. कारण जी जोड तयार झाली होती म्हणजे देवाभाऊंची आणि अजितदादांची जोड होती, ह्या जोडीने कामाचा झपाटा उचलला होता. म्हणजे देवाभाऊ रात्री कितीही वाजेपर्यंत काम करू शकतात आणि सकाळी दिवस उगवायच्या आधी अजितदादा कामाला लागत होते. म्हणजे 24/7 हे सरकार काम करत होतं. म्हणजे एक व्यक्ती सकाळपासून सुरू झाला तर रात्रीचे वेळ बघत नव्हता. आणि अजितदादांचा एकदम शिस्तबद्ध होतं. 10-11 नंतर अजितदादा कोणाशी संपर्काच्या भानगडीत पडत नाही. रात्री 10-11 झाले अजितदादा आपलं त्यांचं लगेच फोन बंद करून म्हणा किंवा तिथं त्यांच्या पूर्णविराम म्हणजे ते शरीराकडेही लक्ष देणारा माणूस होता. आणि सकाळी 6 वाजल्यापासून म्हणजे 6 वाजल्यापासून कामाला लागणार. स्वतः 5 वाजता 4:30ला कधी उठत असतील देव जाणे, पण ते 6 वाजल्यापासून कामाला लागायचे. मी अनेकदा त्यांना सकाळी 7-7:30ला भेटलेलो आहे. हे अनेकदा अधिकाऱ्यांना ते सकाळी 7 वाजता अधिकाऱ्यांची परेड चालू व्हायची आपण पाहिलं आहे. त्यामुळे पूर्ण 24/7 काम करणारं जे सरकार होतं, या सरकारला कुठेतरी आता एक काय म्हणणार एक मोठा तोटा होणार आहे. आणि हे भरून येण्याजोगं दुःख नाही आहे किंवा भरून येण्याजोगा तोटा नाही आहे. एक अर्थमंत्री म्हणून, शिस्तप्रिय अर्थमंत्री म्हणून मी पाहिलं आहे की सभागृहामध्ये परखड बोलणं शक्य नाही. हे अजितदादा आता मागचं जे अधिवेशन झालं डिसेंबरचं, त्यावेळेस एक चर्चेत विषय आला होता. तो म्हणजे की ज्या देशी गायी आहेत त्या देशी गायींना आपण पांढरपोळमध्ये काही वार्षिक म्हणा किंवा मासिक निधी उपलब्ध करून देतो चालकांना, तर त्याच पद्धतीने देशी बैलांनासुद्धा निधी दिला पाहिजे हे मुद्दा मांडला होता. आणि माझ्याबरोबर एका सहकाऱ्यांनी मुद्दा मांडला की जे काय म्हणणार गोठ्यामध्ये जनावर आहेत, गोठ्यामध्ये गावठी जनावर आहेत, त्यांनासुद्धा तुम्ही निधी उपलब्ध आहे. अजितदादांनी खडसवलं त्यांना, सभागृहात सांगितलं ही शेवटी आम्हाला सरकार चालवायचं आहे. सरकार चालवत असताना सरकार ज्यावेळेस देतं ते मदत म्हणून असते, त्यामुळे हे तुम्ही ग्रांटेड धरू नका. जर असं करायचं म्हटलं तर सरकारच चालू शकत नाही. इतकं स्पष्ट बोलणं सभागृहामध्ये सोपं नाही. खरं बोलणं खूप अवघड असतं. दादा खरं बोलताना कधीही पुढे मागे बघत नव्हते. जे योग्य आहे ते 100% बोलायचे. त्यामुळे एक स्पष्ट वक्ता ह्या राज्याने गमावलेला आहे, एक उमदा नेतृत्व ह्या राज्याने गमावलेलं आहे. आणि मी इतक्या वेळेस म्हणजे आमचे जे राष्ट्रवादीतले सहकारी आहेत त्यांना सांगतो, तुमचं इतकं चांगलं नशीब आहे की तुम्ही डायरेक्ट अजितदादांना सांगू शकता. म्हणजे काय होतं की मोठ्या नेत्याला भेटल्यानंतर काम सांगताना भीती वाटते, पण अजितदादांचं असं असायचं की त्यांना काम सांगितलं की ते लगेच फोन लावून संबंधित जो कोणी अधिकारी असेल काय असेल त्याला फोन उचलायचे आणि लगेच फोन लावायचे. एवढा ॲक्सेसिबल नेता ठराविकच म्हणजे बोटावर मोजणे आहेत की या राज्यामध्ये नेते आहेत. त्यातला एक महत्त्वाचा नेता हरपलेला आहे. आणि हे या राज्याचं आपल्या पंचकृषीचं, कारण तसं पाहिलं तर जास्त लांब नव्हतं म्हणजे बारामतीनं पण जास्त अंतर नाही आहे. त्यामुळे ह्या संपूर्ण परिसराचं एक खूप मोठं नुकसान झालेलं आहे. हे नुकसान भरून येणार नाही. ह्या दुःख मोठं असणार आहे आणि ह्या दुःखातून महाराष्ट्राला बाहेर निघायला वेळ लागेल. अजितदादा जेवण करायला गेले आणि एक प्रश्न झाला, त्यानंतर माझा प्रश्न होता आणि मी प्रश्न मांडल्यानंतर माझ्या प्रश्नाला उत्तर झिरवळ साहेब देणार होते, म्हणजे FDA मिनिस्टर म्हणून ते. आणि झिरवळ साहेब त्या दिवशी उपस्थित नव्हते. योगेश कदम उपस्थित होते. योगेश कदमचं बोलणं झालं होतं. थोड्या वेळात झिरवळ साहेबसुद्धा पोहोचले. आता दोघातनं कोण उत्तर देणार हा मला असा प्रश्न पडला होता. या दोघातनं कोणीतरी आपल्याला उत्तर देईल ह्या प्रश्नाला. पण मी बोलत असताना ज्यावेळेस सगळं पाहिलं, अजितदादा म्हणजे माझा प्रश्न संपला आणि अजितदादा उत्तर द्यायला उठले. म्हणजे तुम्ही जर तो व्हिडिओ काढला तर कॅमेरामॅन पण कन्फ्यूज होता की अचानक उपमुख्यमंत्री बोलायला लागले. म्हणजे तो पण त्याला फोकस करायला वेळ लागला सभागृहाला. मी हे झाल्यानंतर अजितदादांनी उत्तर दिलं, म्हणजे बैठक लावतो. आणि मग हे झाल्यानंतर प्रश्न संपला, पुढच्या प्रश्नाला सुरुवात झाली. मग मी अजितदादांना भेटायला गेल्यानंतर म्हटलं आता तुम्ही उत्तर देणारे असं मला अपेक्षित नव्हतं, म्हणजे मंत्री किंवा राज्यमंत्री उत्तर देतील.
दादा म्हणले, अरे तुझ्या ॲग्रेसिव्हली सगळं मांडत होतं ते पनीर आणि ते दाखवलं. म्हणजे मी जेवता जेवता आलं. म्हणजे उत्तर देताना अजितांच्या तोंडामध्ये घास होता. म्हणजे तुम्ही जर उत्तर पाहिलं तर अजिता चावत होते. म्हणलं तुझ्या ॲग्रेशनने ते प्रश्न मांडत होता. हा जो प्रश्न पटलावर आला असता आणि विरोधकांनी जर भांडवल केलं असतं तर हा अडचणीचा होऊ शकला असता. त्यामुळे मी स्वतः उत्तर द्यायला आलो. म्हणजे इतकी छान. म्हणजे प्रश्न कोणता धारेवर धरणारा असू शकतो किंवा कोणता सरकारला अडचणीत आणण्याजोगा असू शकतो याची जाणीव धरून स्वतः उपमुख्यमंत्री येतो. ही म्हणजे माझ्यासाठी सुद्धा ही शॉकिंग गोष्ट होती. कारण माझा हा पहिलाच प्रश्न होता तसं पाहिलं तर. म्हणजे सभागृहातला माझा पहिला प्रश्न आणि त्याला उत्तर द्यायला स्वतः उपमुख्यमंत्री उठले होते. नुसतं उत्तर दिलं नाही की त्यांनी मला दिलेल्या शब्दानुसार बैठका लावल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं ते फॉलोअप घ्यायचे. म्हणजे मला त्यांनी कितीतरी वेळेस असं झालं की तो प्रश्न संपल्यानंतर जोपर्यंत बैठका लागत नाही स्वतःहून बोलायचे, अरे तुझी बैठक लावतोय बरं का. म्हणजे आपण काही विचारायच्या आधी ते मला सांगायचे, तुझी बैठक लावतोय बरं का आणि आपल्याला करायचं आहे. म्हणजे ही जी एक नेत्यामध्ये काम करण्याची जी भावना आहे ना, म्हणजे त्यांचं असं की काम करत राहिलं पाहिजे. मी हे त्यांच्याकडनं पाहिलेलं आहे आणि त्यांनी खूप आमूल बदल झाले असते ह्या राज्यामध्ये पुढच्या 4 वर्षामध्ये. आमच्या ज्या अपेक्षा होत्या, एक काय होतं की नुसतं मवाळ असून चालत नाही, कोणीतरी कडक पाहिजे. म्हणजे तो बघा, जर कुटुंबातही पालकांपैकी एक स्ट्रिक्ट पालक असतो आणि एक मवाळ असतो, त्यावेळेस ती मुलं चांगली घडतात. तसं ह्या राज्याला शिस्त लावण्याचं काम हे अजितदादांनी हाती घेतलं होतं असं म्हणायला हरकत नाही. आता हे कोणीतरी आता हा वारसा पुढे घ्यावा लागणार आहे. हे खूप अवघड आहे. म्हणजे दादांनी कळत न कळत दादांच्या माध्यमातून ह्या तालुक्याचा खूप विकास होऊ शकला असता पुढच्या काही वर्षामध्ये. कारण आत्ता बघा, अवघे वर्षभर झालं आहे. ह्या वर्षामध्ये सुद्धा म्हणजे त्यांनी जो काही निधी द्यायला सुरुवात केली होती, त्यामुळे श्रीगोंद्याला विकासासाठी म्हणजे एक अर्थमंत्र्याकडनं जो काही निधी मिळणं अपेक्षित होतं तो नक्कीच तोटा झालेला आहे. आणि काय असतं, काही गोष्टी काही घटना अशा असतात त्याला तुम्ही बोलून नाही, म्हणजे काही गोष्टी कृतीतनं असतात आणि काही गोष्टी शब्दातनं होत असतात. त्यामुळं दादांची श्रद्धांजली ही शब्दातनं कधीच पूर्ण होऊ शकत नाही. आणि शब्दातनं करायचं म्हटलं तर शब्दच पुरणार नाहीत. हे शब्द वापरायचा कोणता, तो शब्दकोश वापरणार कोणता, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. कारण हे मी तेच सांगतो आहे की मी 13-14 वर्षापूर्वीचे अनुभवलेले अजितदादा आणि आत्ताचे अजितदादा ह्यातच एवढा मला म्हणजे काय म्हणणार बदल जाणवला होता. चांगला बदल होता. म्हणजे जे इतके ॲक्सेसिबल अजितदादा झाले होते पूर्वी नव्हते ते, आणि इतके ॲक्सेसिबल झाले होते, इतके ॲक्सेसिबल अजितदादांनी आपल्या तालुक्याला खूप पुढे नेलं असतं. म्हणजे त्यांच्या माध्यमातून तालुक्याला खूप मोठी संधी मिळाली असती. हे आपल्या तालुक्याचं दुर्दैव आहे, संपूर्ण राज्याचं दुर्दैव आहे. आणि मी संपूर्ण श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघाच्या तमाम जनतेच्या वतीने ईश्वरचरणी प्रार्थना करेन की दादांचा पुढचा जो काही प्रवास आहे, त्यांच्या आत्म्याचा पुढचा प्रवास आहे, हा उत्तम हो आणि त्यांना चांगल्या ठिकाणी नक्कीच देवस्थान देईल अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.